नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले कांदे लागवड झाली या ठिकाणी पाठीमागे बघताय, पण पाऊस झाल्यानंतर कुठं ना कुठेतरी मर जाणवते, कुठेतरी बुरशीचा प्रादुर्भाव जाणवतो। त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे, कारण कांदे चांगल्या पद्धतीमध्ये टिकले पाहिजे, कारण येणाऱ्या दिवसामध्ये बाजारभाव सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। कारण पावसामुळे बरेचसे कांदे पीक गेलेले आहे, तर आपले कांदे पीक जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाचलं पाहिजे, राहिलं पाहिजे, बुरशीवरती कंट्रोल मिळालं पाहिजे। तर ज्यावेळेस आपण पाटपाणी ॲप्लिकेशन करत असाल किंवा पाटपाण्याने कांदा पिकाला पाणी देत असाल, या ठिकाणी आपण बघतोय आपण पाणी देत आहे, तर पाण्यामधनं या ठिकाणी बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे। तर बुरशीनाशक या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आपण 200 लिटरच्या बॅरलच्या माध्यमातून या ठिकाणी एक बुरशीनाशक ठेवले। अर्थात तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला बुरशीनाशक आपण या ठिकाणी चालू आहे। बघा त्या ठिकाणी 200 लिटरचं बॅरल आहे, बॅरलच्या माध्यमातून पाणी चालू आहे आणि ते पाणी याकडच्या तिथपर्यंत जात आहे। चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पाण्याचं बुरशीनाशकाचं जे नियोजन आहे ते आपण या ठिकाणी करतोय आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बुरशीनाशक झाले। तर हे बुरशीनाशक जे आहे ते आपल्याला देणं गरजेचं आहे, की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये येणारी उत्पादन असेल, चांगल्या पद्धतीने येणारा कलर असेल, पोगर असेल, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फरक पडणार आहे आणि येणाऱ्या बुरशीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण होणार। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे तुम्ही जिंदाचा सल्फर पाहताय, या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पण पाहता किंवा फोटोच्या माध्यमातून पण तुम्ही बघितलं असाल, तर या ठिकाणी जे सल्फर आहे ते बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे, त्याचा त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे। अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी निश्चितच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजूनपर्यंत चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।